चला रामकृष्ण हरी जय हरी नमस्कार शुभ संध्याकाळ। आता काय चाललंय दोस्तांनो, आता 27 तारखेला आपल्याला जायचंय दिंडीत। तर विषय असा झालाय, तर एक ताईंची आपल्याला 4 किलोची मटकीची ऑर्डर आहे। गावरान मटकी आपल्याकडे मिळते आणि 4 किलोची ऑर्डर असल्यामुळं तेवढी मटकी द्यायची। आणि बाकीचं काय झालं माहिती का, आपल्याला आता किती 27 तारखेला आम्ही वारीमध्ये जातो दरवर्षी। आणि 27 तारखेला वारीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, आपलं आम्ही आळंदीला पहिल्यांदा जातो। आळंदीला 28 तारखेला आम्ही आळंदीला पोचतो आणि मग आळंदीतलं दर्शन करून प्रस्थान 28 तारखेचा आम्ही देऊला जातो आणि मग 29 तारखेला माऊलीचं प्रस्थान असतं ना 28 तारखेला तुकाराम महाराजांचं प्रस्थान असतं। तर मग विषय असा आहे दोस्तांनो, आता राहिलेलं तुम्हाला सांगतो, फक्त ऑर्डर सध्या आता बाकीचं सगळं बंद झालेलं आहे। पावसामुळं शेवया बंद झालं, सांडगं बंद झालं आणि अजून पापड एक बंद झालेलं आहे दोस्तांनो। पण ऑलरेडी आपल्याकडे आता गावरान मटकी आणि लसूण हे 2 वस्तू चालू आहेत। तर आता हे ऑर्डर उद्याच्याला एवढे टाकून द्यायच्या। तरी काय झालं, पावसामुळं लसूण पण आम्ही हे केला नाही तर खराब होतो ना, मग त्यामुळं काही अशा जुड्या बांधून आपल्याला लसणाच्या ठेवावं लागतात, अशा वर टाकून। मग त्याच्यानंतर मग ही सुट्टा करून असा एक 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 ही कुडी अशी काढावं लागते। आणि तर हे लसूण गावरान आहे बरं का, आणि गावरान लसूण हा कुठं भेटत नाही। तर हा लसूण 400 रुपये किलोने मी देतो। जर कोणाला पाहिजे असलं तर तुम्ही ऑर्डर करू शकता। पण आत्ता कसं आहे, वारीहून माघारी आल्यानंतर मी तुम्हाला लसूण भेटेल। आणि गावरान लसूण फक्त आपल्या गावाकडेच भेटतो, शहरमध्ये भेटत नाही, कुठं भेटत नाही, कुठं भेटत नाही। मग त्यामुळं चला आता ही लसणाची 5 किलोची ऑर्डर आहे आणि गावरान मटकीची 4 किलोची एवढी उद्याच्याला टाकायची। म्हणजे काय होईल, आपल्या डोक्यामागचं टेन्शन कमी। कसं होतं, बरेच दिवस झालं आणि ह्या पावसाने आम्हाला सरक तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांचा मला फोन येतो की मामा आमची ऑर्डर यावेळेस जरा अडचण। पण विषय असा होत आहे, तुम्हाला सांगतो, पावसामुळं काहीच करता नाही आलं। 10 दिवस सलग आम्हाला पाऊस। अरे का, आत्ता आमच्या पेरण्यासुद्धा पाऊस करून द्यायला नाही। रानामध्ये ट्रॅक्टर घेऊन गेलो तर ट्रॅक्टर जवळजवळ त्या मोठ्या टायर निम्मा त्या चिखलामध्ये बुडतो या। तुम्हाला आता बघायची जर धावला असता ना व्हिडिओ, तर तुम्ही म्हणला असता, मी व्हिडिओसुद्धा काढी नाही। किती 4-5 दिवस झालं माझं व्हिडिओ तर येतात का तुम्ही बघताय। बरोबर, मग अशी सिस्टीम झाली, बाकी काय नाही। काय नाही, एक दिवस फक्त लेट होईल पण काम थेट होणार। आणि विषय असा होतोय, लाईटीचा एक इतका पावसामुळे त्याच्यामुळं गावाकडं आहे ना, हे शेती ठिकाणी लाईट नाही जात। पण आमच्या गावाकडं जर लाईट तुम्हाला सांगतो 10 दिवसातनं आम्हाला 2 सेकंदसुद्धा लाईट नाही आली। मग आम्ही कसं जीवन काढत असेल बरोबर। फक्त गावाकडचा एवढा लय भारी प्रॉब्लेम आहे की, आणि तुम्हाला सांगतो इतकं मच्छर चावत्यात लाईट नसल्यावर, तर जेच चावत्यात। रात्री लाईट नव्हती, रातभर झोपलो नाही। काय विशिष्ट मग तिकडे दिंडीमध्ये गेले एक मच्छर चावत नाही, पण इथं एवढं मच्छर चावतात। पावसाने काय झालंय, गवतनी उगवल्यामुळं लईच असं म्हणजे प्रॉब्लेम झालाय। तर चला असू द्या, काय करायचं आता, तुम्हाला जर लागला गावरान लसूण तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता मामाला। आणि गावरान मटकी आता सध्या ही 2च आयटम चालू आहेत आणि अजून बघू काय काय होते, अजून प्रयत्न करू आपण। आणि मग आता बघत राहा आमचं दिंडीतलं व्हिडिओ। आणि तुम्ही काही झालं माहिती का, मी कधी म्हणलो नाही सबस्क्राईब मला करा, लाईक करा, काय तुमच्या मनाने तुम्हाला जसं होईल तसं करीत राहा। फक्त शक्यतो सबस्क्राईब मला करा, असू द्या, आहे का नाही। चला असू द्या, आता हो का एवढी ऑर्डर आता भरायची। आणि आता काय नाही, मस्त पैकी आता ऑर्डर भरायची। आता उद्याच्याला आहे 26, उद्या किती 24 तारीख आहे ना, उद्या 25 तारीख आहे। आणि आज आहे सोमवार, उद्या मंगळवार। मंगळवारी कुरिअर टाकणार 25 तारखेला। आणि उद्या 26 आहे ना, हां उद्या 25 तारीख आहे। आणि उद्या 25 तारखेला कुरिअर टाकून द्यायचं। आम्ही 26 आणि 27 2 दिवस राहिलं, आम्ही
निघालो वारीला. आता डायरेक्ट एकादश कधी येते का? हा 17 तारखेला एकादशी ती पुढल्या महिन्यात. आणि बघा आता दिंडीतलं व्हिडिओ तुम्हाला सगळं दावणार. लोक कशी राहतात, त्यांचं जीवन कसं असतं दिंडीमध्ये, आणि पाऊस आल्यावर कसं असतं ते पांघरून काय घेतात, त्यांचं म्हणजे कोणाकडे छत्र्या असतात, कोणाकडे कागद असतं, त्यांचं राहायचं ठिकाण कसं असतं, कोणाला जिथं जागा भेटेल तिथं माणूस राहतं. कोणी कोणाला अजिबात त्रास देत नाही. कधी दिंडीमध्ये भांडण होत नाही. नुसतं माऊली 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 म्हणायचं आणि निघायचं. असं वाटतं की दिंडी चालू झाल्या वाटतं ही वर्षभर ही दिंडी राहावं, इतका आनंद येतो त्या दिंडीत. कायमची नाही, कवर बी राहावं वाटतं, इतका आनंद असतो त्या दिंडीमध्ये. खरंच एकच नंबर. आता काय झाले, आमच्या भावाच्या धाकल्या मुलाचं लग्न आहे. आता तुम्हाला सांगतो लग्न 30 तारखेला लग्न आहे बघा, आणि आपल्याला जायचं आता 27 तारखेला. पण आता जाऊ द्या, कसं असतं, आहेत घरची आता बायडी. हा लग्नाला सगळी जण या, असू द्या. आणि आता काय आमच्या नशिबात नाही म्हणायचं होय. मग आता काय करता, असू दे आता काय, चला असू दे. हा बायडी बी जाणार आहे आमच्या लग्नाला. बघा काय करते, चाललंय आता भांडे घासून ठेवले जातं. भांडे होय. स्वयंपाक झाला. आमची बायडी आमच्या गुप्तनाथ महाराजांची दिंडी असती खेडची पालखी. त्या दिंडीमध्ये आमची बायडी जाती आणि आम्ही तिकडं असतो, तुम्हाला तर माहिती आहे. पण तरी पण सगळेजण कोणी सबस्क्राईब नाही केलं मामाला तरी सबस्क्राईब करा. बघा आत्ताच फोन येतात जोडीदाराचं, म्हणतात मामा तुम्ही दिंडीत नसल्यावर आम्हाला करमत नाही. म्हणलं काय असा विषय, पण मला त्यात तुम्ही बोलता ही लय भारी. आणि सगळी सिस्टीम आपल्याकडे आहे ना, राहण्याची सगळी सोय आपण करतो, कारण आपल्या तेवढ्या ओळखी आहेत ना, सगळ्यात जास्त ओळखी आहेत. हां लसूण एक नंबर आहे. मग बघितलं कसं लसूण आहे, पुढे कसली या जबरदस्त. मग गावरानं लसूण आहे ना. आता ही शेडमध्ये ठेवला होता ना, मग आता याला पावसात काढता येत नाही. मग आता थोडासा पाऊस उघडल्यामुळं हा काढलाय आपण बाहेर. मग आता बघा असल्या जुड्या बांधून ठेवावं लागतात अशा. मग त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आता गावरान मटकी आणि लसूण एवढं 2 वस्तू भेटतील. तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही ऑर्डर करू शकता. बरोबर, काय नाही, 150 रुपये किलो आहे गावरान मटकी आणि 400 रुपये किलो लसूण आहे. मग हा रेट भेटतो 100 रुपये किलोनी, त्याचा काय उपयोग नाही. पण हे लसूण बघा एकदा तुम्ही घेऊन कसं काय आहे ती क्वालिटी. चला